महाराष्ट्र बघतो त्या तुलनेमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार हे तिघं मिळून अतिशय समन्वयानं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत। सरकारला 1 वर्ष पूर्ण झाली। 1 वर्षामध्ये अनेक चांगल्या योजना, अनेक चांगले उपक्रम महायुतीच्या माध्यमातून जनतेसाठी घेतले। आज मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला। आपण अंधेरीतनं चर्चगेटला अगदी 30 मिनिटांमध्ये सहज पोहोचू शकतो। वेगवेगळ्या विकास कामांच्या गोष्टी आपल्याला नवनाथ बन सांगतात। या मुद्द्यावर हारून खान तुम्हाला मी एक संधी देतो आणि त्यानंतर आपल्याला ही चर्चा थांबवायची। हारून खान, हे पहा, जे सांगतायत की जे यांनी विकास केलेला आहे, बहुतेक बन हे जेव्हा पत्रकार होते तेव्हा ते स्वतःच प्रश्न विचारायचे मुख्यमंत्री यांना, देवेंद्रजी फडणवीस यांना, बरोबर आहे। आता यांना सगळं माहित आहे की हे विकास कामं कुणी सुरुवात केली, कुणी याचा आराखडा दाखवलं। आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आपला जो कोस्टल रोड सुरुवात झाली। आता मला एक सांगा, हे फक्त हे दाखवत आहेत मेट्रोचा कारशेडला उशीर करण्याला तुम्ही जबाबदार होतात। तुमच्यामुळे मेट्रोला उशीर झाला। 4 महिने मेट्रो, 4 वर्ष मेट्रोला उशीर झाला, तुमचं सरकार होतं, त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही खोटं सांगता, तुम्ही खोटं सांगताय। नवनाथजी थांबा जरा, हारूनजींना त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे। मध्ये बोलायचं नाही, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही खूप लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि इंटरव्ह्यू घेताना दुसरा मध्ये बोलतो तर तुम्ही थांबत होता आणि तुम्ही तो जो तुमचा पत्रकाराचा जो धर्म आहे तो तुम्ही सोडून आता ह्या प्रकारचे वागतात, हे बरोबर नाहीये। हे पहा, महानगरपालिकेची निवडणूक आता जास्त लांब नाहीये आणि हे घोडदौड पण जास्त लांब नाहीये आणि आमचा मुंबईचा रेसकोर्स पण जास्त लांब नाहीये। माझं म्हणणं एवढंच आहे कि कौन जीतेगा कौन हारेगा ये मुंबई महानगरपालिके में महानगर की जो हमारी पब्लिक है हे तुम्हाला दाखवून देणार आहे। अगदी उत्तम मुद्द्यावर आपण या चर्चेचा शेवट करूया।